सबस्क्राईब करा. नाही आम्ही धुतच नाही, आम्ही शॅम्पू लावणार नसते. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हे जे दिसतंय तुम्हाला, हे आता बघताय म्हणल्यानंतर तुम्हाला तर समजलं असेल की भाऊ कुठं आहे. तर भाऊ तुमचा ढगात आहे, तसं काही नाही. भाऊ तुमचा कुठं कामावर आहे, कारण भाऊला काम केल्याशिवाय पर्याय नाही. एक तर काढतोय ब्लॉग, त्यात पण व्हायरल जात नाही तर. आणि तुम्ही तर काय आपल्याला सपोर्ट करत नाही. सबस्क्राईब करा म्हणलं सबस्क्राईब करत नाही, लाईक करा म्हणलं लाईक करत नाही. आता एकदा सांगतो राव, तेवढं करा की सबस्क्राईब आणि लाईक. बघा ह्या गाडीच्या शेजारी फिरायला लागलोय मी. तर भावांनो, ही प्रदीप भाऊची नवीन खरेदी आहे आणि यांनी कालच हा घोडा परचेस केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता गाडी कशी आहे आणि मालक कसा आहे. तर तुम्ही याच्यावरून आपल्याला एकच समजते की माणसाच्या बघण्यावर जायचं नसतं, माणूस काय असतं ते खूप डेंजर असतं. तर आता उदाहरणार्थ प्रदीप भाऊनी बघा कशी गाडी डायरेक्ट चॉईस केली. आणि गडी कसा आहे बघा, चप्पल बघा, कपडे बघा. असं नसते हो, दिसतंय तसं नसते, बरोबर आहे का? घोडा हां हो, ती कसं लपायला लागले हो. दिसतं मला, धावतो मी तीनदा इकडे जाते तिथे इकडे येते. तर गाईज कशी आहे गाडी, कशी गाडी, कशी गाडी आहे का नाही दिकनी. नाही तर करती काय, घ्यायची लागतीये थोड्या दिवसांनी. कामाला यायचं, EMI करायचं. EMI गाडी घेतली, 10,000 रुपये हप्ता ठेवायचा, 15,000 रुपये कामाला येतोय, 15,000 रुपये पगार आहे. 10,000 रुपये गाडीचा हप्ता जाते, 5,000 रुपये अजून दुसरी एक युनिकॉर्न आहे आपली, तिचा हप्ता जाते. मस्तपैकी नो टेन्शन मध्ये काम करायचं. वॉशिंगला 3,000 रुपये जाते त्याला. वॉशिंगला नाही आम्ही धुतच नाही, आम्ही शॅम्पू लावणार नसते. ही बघा, ही काय आहे, ही हाय किरेटा. किरटा आहे का दुसरी कुठली काय माहित नाही, पण गाडी लय भारी. आणि सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी इर्टिगा म्हणजेच इर्टिगा. ते जळले सगळं पेटलंय. ही आहे इर्टिगा, किरेटा आणि तिकडे आहे स्कॉर्पिओ. ते आपला हत्यार, ही तुमचं हत्यार आणि हे आमचे मिस्त्री 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 मिस्त्री. मेरे हेल्पर बाबू माने की गाडी. गाड्याच गाड्या नाद करते काय. प्रदीप भाऊ लय मोठा माणूस झालाय आणि गाड्यांचं म्हणलं तर आता सांगण्याचं तुम्हाला लय डेंजर आहे. और एक ब्लैक, हमारी खाली बस ब्लैक पसंद है. ये ब्लैक घोड़ा, वो ब्लैक घोड़ा. तर मित्रांनो, जे काय पाईप आहेत त्या ओढल्यानंतरची माझी कंडिशन तुम्ही पाहू शकताय. म्हणजे एवढ्या हाईटवरून पाईप ओढणं काय सोपं नाही बरं का. बघा इथे एवढ्या पाईपा ओढल्यात. एक पाईप जे आहे ते 18 किलोची पाईप आहे एक. आणि एवढं सगळं ओढणं म्हणजे सोपं नाही आहे. जीवाचं रान केलं, रानाचा जीव केला आपण पाईपावर ओढल्यात. हो, तुम्हाला हाईट धावतो मी. ही बघा हाईट, एवढ्या हाईटवरून खालून वरती घेतलीच. काय करायचं, करायला लागतंय हो, करायला लागतं. तर मित्रांनो, आता वाजलेत 6 वाजलेत सुमारे. आणि 6 वाजता बरं का, 6 वाजता तुमच्या भाऊचं काम झालेलं आहे. आणि आता भाऊ कुठं चाललाय, भाऊ आता घरी जाणार आहे. आणि घरी गेल्यानंतर भाऊ लय म्हणजे लय आनंदात असणार आहे. आता इथं काय झालंय, ही दिसते तुम्हाला, ही पाण्याची टाकी आहे. आणि टाकीतनं पाणी येते. आणि आता हातपाय धुणार आहे आपण बरं का. तुम्हाला एक लय भारी धावणार स्टार. प्रदीप सर, जरा घुमो जरा वळा की, आम्हाला चांदणी बघायची, चांदणी. तर जाऊ द्या, तर रागाला चालले तर आपण हातपाय धुवून घेऊ. हळूच धावतो, हळूच. तर मित्रांनो, आता मी जे आहे तर घरी पोचलो आणि निवांत झोपलो, जेवण वगैरे सगळं करून. तर आता आपला आजचा जो ब्लॉग आहे तर इथंच संपवतोय. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये काही नवीन घेऊन. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.